नमस्कार. शासनच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट स्वायत्तपणे पाहण्याला सुरू करूया. महाराष्ट्रात महायुती सरकार सत्तेत येऊन वर्षहून अधिक कालावधी लोटला असला तरी राज्यातील कर्मचारी आणि शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावर अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याची नाराजी वाढत दिसत आहे. यामुळे कर्मचारी संघटनेमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील सरकारच्या काळात कर्मचारी शिक्षकांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली होती आणि अनेक आश्वासने देण्यात आली होती. मात्र नेतृत्व बदलानंतर या आश्वासनाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप संघटनेच्या समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी केला आहे. राज्यात सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना 1 मार्च 2024 पासून लागू करण्यात आली असली तरी अद्याप अंमलबजावणीसाठी आवश्यक नियम व अटी जाहीर नाही. कार्यपद्धती संबंधी अधिसूचना प्रलंबित आहे. त्यामुळे 1 मार्च 2024 नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्पुरते निवृत्ती वेतनही मिळत नसल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आहे, असे संघटनेने स्पष्ट केले आहे. सरकारकडे 18 मागण्यांची सनद सादर. कर्मचारी संघटनांनी राज्य सरकारसमोर एकूण 18 प्रमुख मागण्या मांडल्या आहे. त्यामध्ये खालील नमूद विशेष महत्त्वाचे आहे. सरकारी कर्मचारी माहिती रिक्त पदे तातडीने भरणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करणे, प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी 10 वर्ष, 20 वर्ष व 30 वर्ष आश्वासित प्रगती योजना लागू करणे, 1 नोव्हेंबर 5 पूर्वी नियुक्त अंशतः अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी विविध मागण्यांसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.